सोलापुर के उत्तर सोलापुर तालुका के ताले ही परंगा ग्राम पंचायत ने एक अनोखा फैसला लिया गया। अब अगर बच्चे अपने माता पिता की देखभाल नहीं करेंगे तो उन्हें ग्राम पंचायत से कोई प्रमाण पत्र नहीं मिलेगा और न ही उनकी संपत्ति दर्ज होगी। इस फैसले की हर जगह चर्चा हो रही है। सोलापुर जिले के ताले ही परंगा ग्राम पंचायत ने एक साहसिक और अनुकरणीय निर्णय लिया है। इस फैसले के तहत यदि कोई संतान अपने माता पिता की देखभाल नहीं करती तो उसे ग्राम पंचायत से कोई प्रमाण पत्र नहीं मिलेगा और उसकी संपत्ति भी ग्राम पंचायत में दर्ज नहीं की जाएगी। यह निर्णय गांव के वरिष्ठ नागरिकों की सुरक्षा और सम्मान को ध्यान में रखते हुए लिया गया। सर्वप्रथम मी तळेपरगा ग्रामपंचायतीचं आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप आनंदी आहेत। कारण काय होतं, आयुष्यभर मुलासाठी आई वडील कष्ट करतात आणि त्यात जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत आपण। हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे, धाडसी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणारी। आणि दुसरी गोष्ट, जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे। दोन समाजात ते निर्माण होत चालले होते ह्याच्यावरून डिजिटलवरून, त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा। आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं। आमची गावची लोकसंख्या म्हणजे मतदान आहे 4200 आणि मग लोकसंख्या आहे जवळजवळ 5,500 ते 6,000 पर्यंत लोकसंख्या आहे गावची। आणि हा धाडसी निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्यामुळे सर्व सदस्यांचं ग्रामपंचायतीचं आम्ही गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करतो। ज्येष्ठ नागरिक जवळजवळ गावात आमचे 1000 ते 1200 ज्येष्ठ नागरिक आहेत। तरुण पिढी खूप मोठी आहे आणि त्या तरुण पिढीला एक आदर्श निर्णय घेतल्यामुळे त्या तरुण पिढीलाही म्हणजे कुठेतरी त्यांना की आई वडिलांना आपल्याला सांभाळलंच पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल असा निर्णय आहे।